ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला। शिवकालीन वाघनख नागपूरसाठी रवाना। सांगलीच्या आटपाडीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा विनापरवाना हटवल्याप्रकरणी आंदोलक आक्रमक। आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांचा ठिय्या। लवकरच पुतळा बसवा, सचिन खरात यांची मागणी। बीड जिल्ह्यामध्ये 183 शस्त्र परवाने रद्द, आणखी 127 रद्द होणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्कवर। चंद्रपुरात कुख्यात अजित राजगोंडनं शिकार केलेल्या वाघांचे अवयव फॉरेन्सिक चाचणीसाठी रवाना। वाघांच्या शिकारी प्रकरणामध्ये सरकारकडून एसआयटीची स्थापना। माजी सैनिक लालनेई संघ आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती। जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून माजी सभापतींची हत्या। सुखराम मडावी यांची घरालगत असलेल्या मैदानावर हत्या करत नक्षलवाद्यांकडून दहशत माजवण्याचा प्रकार। पुण्यातील मुंडवा एबीसी रोड परिसरातील एका पबमध्ये हॉटेलमध्ये 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 4 ते 5 जण हाणामारीमध्ये जखमी। नंदुरबारच्या सापुतारा घाटामध्ये खासगी बसचा अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी। नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी गैरहजर। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागाच्या प्रधान सचिवाला फोन। अधिकाऱ्यांना समज द्या, अन्यथा कारवाई करण्याचा दिला इशारा। आज वसंत पंचमी निमित्त पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न। हजारोंच्या संख्येनं विठ्ठल भक्तांची हजेरी। विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावर अक्षता पडताच भाविकांमध्ये जल्लोष। भक्तांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात विवाह सोहळा संपन्न। विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल राणी रुक्मिणी मातेच्या मूर्तींना दागदागिन्यांनी आणि भरजरी पोशाखानं नटवलं। लग्न सोहळ्यासाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा खास पोशाख। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजलं। सजावट करण्यासाठी सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर। पुण्याचे भाविक भारत भुजबळांनी केला सजावटीचा खर्च। पंढरपुरात भाविक भजनामध्ये दंग। विवाह सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी लावली होती उपस्थिती। मुंबईतील कांदिवलीच्या चारकोपमध्ये मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। यावेळी लालबागच्या राजाची प्रतिकृती साकारली। मंडळाचं हे 20वं वर्ष असून अध्यक्ष निखिल गुडेकरांच्या मार्गदर्शनाखाली 7 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार। भारतीय महिला संघाचा अंडर-19 T20 वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजय। सलग दुसऱ्यांदा महिला संघानं वर्ल्ड कपवर कोरलं नाव। दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून मिळवला दणदणीत विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।